अंबड औद्योगिक वसाहतीतील घरकुल योजनेत शुक्रवार 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री भुरट्या चोरट्यांनी कहर केला. बंद घरांना लक्ष्य करत दुसऱ्या मजल्यावरील 4 आणि चौथ्या मजल्यावरील 2 अशा एकूण 10 घरांमधील कडी कोंडे तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज लंपास करण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या चोरीमुळे रहिवाशांच्या आनंदात विघ्न पडलं आहे. गरीब कुटुंबाची दिवाळी अक्षरशः कडू झाली आहे. चोरीची घटना घडल्यानंतरही पोलीस अधिकारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा रहिवाशांचा आरोप आहे. तसेच पंचनामा न झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अंबड पोलिसांनी मात्र नागरिकांच्या तक्रारी नोंदवल्या असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं सांगितलंय. घरकुल परिसरातील सलग चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून पोलिसांकडून तात्काळ गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे. माहिती नाही, सकाळी उठून या शेजारच्या लोकांना सांगितलं. काय काय चोरीला गेलं? मग पोरांचे पाने, कडे, कंबर साखळी, पुरीच्या कानातले, लांबी पोते. किती हजाराचा असेल? किती रुपयाचा? ते आता 5-6 ग्रॅमची पोतच होती. हा, टोटल समजा किती? पण पोरांचे होमपान 1.5 ग्रॅमचे होते. परत कडे होते 2 जोड, कंबर साखळी होती, लांबी पोत होती. काही नगदी पैसे होते का? हा, किती होते? तेव्हा ते 30,000 रुपये. आता बोनस पगार 2 नवरा झाला ना. हा हा, 30,000 रुपये होते. म्हणजे 1-1.5 लाखाचं गेलं काय चोरीला? हा हा. बरं, हे काही करून पण आम्हाला एवढी न्याव द्यावा बुवा सगळा. पोलीस स्टेशन. गुन्हा नोंद केला ना तुम्ही पोलीस स्टेशनला? हो. बरं, ठीक. सांगा. हा, आम्ही साईडच्या घरात होतो झोपायला. आम्हाला माहित नव्हतं किती वाजता झालेलं आहे. कानातली झुमके, अजून पान गेलं गळ्यातलं, चांदीची भरपूर वस्तू दिली त्याची. नगदी पैसे होते काही? नाही, ते सांगता येत नाही. हे कितीचं होतं अंदाजे सोनं? किती 5 ग्रॅमचे हे होते कानातले आणि पान होतं 1 ग्रॅमचं. अच्छा. हो, आणि चांदीचं भरपूर सामान होतं. पट्टा 1 लाखापर्यंत होईल का सगळं? हो, 1 लाखापर्यंत वस्तू झाली. ओके. आणि पती काय करत होते तुमचे? मग कामाला होते का? हो, कंपनीमध्ये गेले नाईटला. बरं बरं. ओके. बोनस वगैरे आला होता काही? बोनस वगैरे नगदी पैसे होते का काही? नहीं नहीं नहीं। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।